श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर सगळ्यांना हॅपी होळी. आणि होळी हाय, आज पौर्णिमा हाय. पौर्णिमेच्या दिवशी होळी राहते बरं. आणि सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळीच्या, होळी पौर्णिमेच्या. तर बघा आजचे कारनामे होळीचे तर तुम्हाला दाखवतेच मी आता काय झालंय ते. तर आता आपण सकाळी उठले, मी आंघोळ आंघोळ केले, परत छान अशी देवपूजा करून घेतली. आणि सकाळी रांगोळ तर खूपच छान काढली होते बरं मी. तर ते रांगोळ वगैरे आता उद्याच्याला येईन, उद्याच्या व्हिडिओमध्ये येईन. पुरणपोळीसुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये येईन. तर बघा आता मी छान अशी देवपूजा कशी केली होती बघूया, चला मग. बघा इकडं किती मस्त अशी छान मी देवपूजा करून घेतली हो. हेव का किती मस्त अशी देवपूजा. आज सगळी स्वच्छ घरं बिरं स्वच्छ आवरून ते मस्त अशी देवपूजा करून घेतली हो मी. हे बघा. आणि ह्या साईडला मी देवाची मूर्ती ठेवली हो, माहिती आहे का. श्रीरामाची ही मूर्ती कुठून आणली हो माहिती आहे का. मी सिद्धेश्वरच्या यात्रेमधून आणली ही मूर्ती. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता आणि आपले हनुमान पण आहेत बरं इकडं. जय श्रीराम. हो का. आणि इकडं गाईची पूजा पण करून घेतली मी. आणि इकडं दीपत लावून घेतलेला आहे. परत इकडं तुळशीचा मंजुळा, परत फुलं असे देवांच्या स्वागतासाठी टाकलेले होते छान असे. आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली मी. आणि किती छान आणि किती गोड मूर्ती आहे बघा तुम्ही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. आणि इकडं तर आपली देवपूजा झालेली आहे मस्त अशी. चला मग आता आपण स्वयंपाकाकडे जाऊया. इकडं मी गॅसची पण पूजा करून घेतली आहे छान असं. किचनचा वट्टा पण पुसून घेतले साफसफाई करून. आणि ह्याच्यामध्ये आपण पुरणपोळीसाठी, होळीच्या निवदासाठी पुरणपोळीसाठी बघा मी कुकर लावलेला आहे. डाळ घातलेली आहे हरभऱ्याची. आणि माझा गोंधळ असा झाला होता की ह्याची शिट्टी, टोपणची शिट्टी ढिली झालेली होती. आणि कुठं पडली काय माहीत, काही गवसच ना झाली. पण शिट्टी हुडकण्याच्या नादात मी काय काय केले होते तुम्हाला दाखवतेच आता. बघाच तुम्ही काय काय केले मी. हे बघा इथं माझ्या आईने हुळा दिलेला होता. आणि ते हुळा सगळा ह्याच्यामध्ये सांडून गेला. थोडक्यात वाचला की मी पटकन धरले टोपल्याला, त्याच्यामुळं थोडा सांडला खाली. हे बघा. आणि दुसरा कारनामा असा आहे, चला बघूया आता आपण. हे बघा त्या शिट्टीच्या नादामध्ये इकडं शेंगा पण सांडल्या, थोड्या होत्या भाजलेल्या ते पण सांडल्या. गॅसच्या टाकीवर ठेवलेल्या होत्या ते पण सांडून गेल्या. ते झालं तर झालं. आणखीन बघा इकडं तेल ओतायला गेले डब्यातलं, तर तेल पण सांडून गेलं. थोडक्यात वाचले बरं. जास्त सांडायचं, थोडं सांडलं. आणि इकडं शेंगा पण सांडल्या. तर आता आपल्याला का आमटी करायची. आता आमटीची तयारी करायची. ते तर मी नंतरच भरणार आहे, आता नाही भरणार. म्हणजे अगोदर आमटीचं साहित्य सगळं घेतलेलं आहे मी. आणि ते सगळं कट करून वगैरे घेतलं ना, मग ते सगळं मी साफसफाई करून घेणार आहे. तर इकडे 2 टमाटे घेतले, अद्रक घेतले, परत कोथिंबीर घेतली छान अशी हिरवीगार. आणि इकडं कांदा, थोडासा लसूण आणि खोबरं पण घेतलेली आहे. चला मग आता आपण हे कट करून घेऊया. तर आता आपण आमटीची तयारी करायची. तर आमटी करण्यासाठी तर तुम्ही बघितलंच आहे काय काय घेतले. आणि शिट्टीच्या नादात म्हणल्या शिट्टी सापडली बघा. इथं शिट्टी आहे घरामध्ये आणि मी हुडकू लागले बाहेर सगळे. तर मी आधी काय करणार आहे, शिट्टी दाखवते तुम्हाला. मिक्सरच्या बाजूला शिट्टी ठेवली मी इथं घरामध्ये. आणि मी हुडकू लागले बाहेर. आणि बाहेर हुडकता बघा मला काय झालं माहिती का, शेंगा सांडल्या, परत हुळा सांडला, परत तेल सांडलं. आणि इथं बसले आणि तुम्हाला शिट्टीचं नाव काढल्या तर मला इथं शिट्टी दिसली. आता मिक्सर कशी शिट्टी आहे तुम्हाला दाखवते. आधी हे विळी मी कापायला घेतले होते खोबरं वगैरे, पण आता ठेवते. आणि अगोदर मी शिट्टी ते काढून हे लावते. म्हणजे ज्याची शिट्टी ते बारीक कुकरचे 3 लिटरचे कुकरची शिट्टी
5 लिटरच्या कुकरला कसं बसणार, ते काही शिट्टी होईच ना झाली आहे. तर पटकन सापडली, देवाचीच काहीतरी कृपा म्हणावं लागेल. तर मी अगोदर शिट्टी लावून येते, तुम्हाला दाखवते ते शिट्टी. हे बघा, हे शिट्टी वेगळी आहे छोटी, आणि इथं मिक्सर पशी मिशनवर होती. तर मी हे अगोदर शिट्टी लावून येते. तर मी आता आलेली आहे, हो का. तर कुठं होती माहिती आहे का, हे तर मिक्सर पशी शिट्टी मिळाली आहे मला इथं. तर मी तुम्हाला लावलेली दाखवते. चला मग बघूया आता. शिट्टी लावली मी, पोळत होती पण मी काढून पटकन लावली. हे बघा, पहिली शिट्टी पोळाली आहे. आणि हे आत्ता लावलेली शिट्टी ही छोट्या कुकरची, ह्याची बरोबर आहे. आता बरोबर शिट्ट्या होत्या का बरं. हे बघा, आणि हे शिट्टी तर पोळायला लागली आहे. हे मोठ्या कुकरची शिट्टी आहे. चला मग आता आपण ते कट करून घेऊया. म्हणजे आता उशीर होतंय पुरणपोळीला, मग ते पुरण कसं चांगलं शिजावं लागतंय. आणि पुरणपोळीचं जर रेडा म्हणलं ना तर खूप अवघड आहे. तर हे पटपट पटपट मी कट करून घेते. झालं काय, देवाला चिंता म्हणावं लागेल. तर माझा इथं गजरा पण पडलेला आहे, आता पडू द्या, ह्याची काही गरज नाही आपल्याला. थोडा जरी वेळ लावला तर त्याचं होऊन गेलं, म्हणजे आपली हौस होऊन गेली. थोडा वेळ जरी लावलं तर गजरा. तर अगोदर मी खोबरं चिरून घेते पटपट. खोबरं चिरण्याच्या नादात नाही लागणार आता. तर घाई गडबडीमध्ये कसं होतंय बघा. आणि तुम्हाला माहित आहे का, सिद्धेश्वरला मी माहेरी गेले होते दीदीच्या गॅदरिंगला. तर गॅदरिंगला पण गेले. आणि आपली लातूर नगरी ही पावन झालेली आहे. तर तिथं पण जाऊन आले मी. तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन आले, ज्ञानेश्वर महाराजांचे. आणि परत मी सिद्धेश्वरला पण गेले होते. आणि आपला सिद्धेश्वरच्या यात्रेचा व्हिडिओ येईनच तुम्हाला, यात्रा जत्रा. तर येईनच तुमच्यापर्यंत 2-3 दिवसामध्ये येईन. जत्रेला पण गेले होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी श्रीरामाची मूर्ती का मी तिथूनच आणली हो, जत्रेमधून. आणि आणखीन 2 बाहुल्या पण आणलेल्या आहेत, ते लक्ष्मीपुढे ठेवण्यासाठी. तर आता आपल्याला संध्याकाळी पूजा करायची होळीची. पुरणपोळीचा निवद दाखवावं लागतंय. चला मग आता मी आवरून घेते पटपट. तोपर्यंत आता सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना.